मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती जयेश. पहिला बॉल कुठेतरी मात्र सन्मान दिलाय. इकडे पाहिले तर यावेळेस षटकार. पहिल्या बॉलला कुठेतरी मात्र सन्मान दिला आणि या बॉलवरती मात्र चांगला फटका इकडे मात्र पियुषच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने नक्कीच आपल्या धावसंख्येची सुरुवात इकडे पियुषने केली आहे. दोन चेंडू 6 धावा झाल्या डबल कवरती. पहिले तर यावेळेस व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इकडे मात्र पंच घोषित करतात. 2 चेंडू 7 धावा झाल्या डबल कवरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. षटकारानंतर आता कुठेतरी मात्र गोलंदाज प्रेशरमध्ये आपल्याला दिसतोय. चुका होत आहेत वारंवार गोलंदाजाकडून. 2 लगातार अवंतर चेंडू इकडे मात्र गोलंदाजाकडनं करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 चेंडू आता धावा झाल्या 10. पहिले तर खेळाडू वृत्ती दाखवताना फलंदाज स्वतः सांगतायत की बॅटला बॉल संपर्क घडलाय. 3 चेंडू 10 धावा झाल्या डॉट बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सिंगल रन इकडे मात्र मिळते. इकडे पाहिलं तर यावेळेस जोरदार हिट. तनयच्या बॅटमधनं षटकार येतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळला. सिंगल रन पुन्हा एकदा मिळते. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा झाल्या डबल कवरती. पाहिलं तर जर डायरेक्ट हिट लागला असता तर मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. पहिला चेंडू अनिसचा चांगला. इकडे मात्र सिंगल रन मिळत्या. पहिल्या षटक कुठेतरी मात्र महागडं ठरलंय कारण की 18 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये आणि एकही विकेट न मिळवता दोन्ही फलंदाजांनी मात्र एक एक षटकार मारला. त्यानंतर जर पाहिलं तर 4 अवांतर धावा लगातार टाकण्यात आल्या तिकडे.
धावा झाल्यात 19. त्यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यश गावडे बॉलच्या खाली येत आहेत, कॅच घेत आहेत. विकेटचं पतन, पहिला धक्का बसतोय फिनिक्स रेबल संघाला. इकडे पाहिले तर वाईड बॉल पंच घोषित करतायत. 20 धावा झाल्यात आता, 2 चेंडू 20 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती अनिश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवरती अनिशला मात्र विकेट मिळाली पियुषची. त्यानंतर जर पाहिलं तर हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न आता. इकडे पाहिलं तर सुंदर झेल इकडे दुर्वेशचा. विकेट नंबर 2 अनिशच्या या ओव्हरमध्ये. असं अनिशला सांगितलं गेलं की ही ओव्हर, या ओव्हरमध्ये आपल्याला कुठेतरी मात्र कमी रन्स खर्च करायचे आहेत आणि तसेच कामगिरी इकडे मात्र अनिश करतोय. 2 चांगल्या विकेट इकडे मात्र अनिशने आपल्या संघाला मिळवून दिल्यात. आणि तर नवीन फलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निकेत यावेळेस मैदानाच्या आत येतोय. 4 चेंडू 20 धावा झाल्या 20. इकडे पहिले तर यावेळी चेंडू चांगला होता परंतु थोडासा बाहेर लेग स्टंपच्या. पुढचा बॉल, कॅचची संधी आणि तिकडे मात्र झेल पकडला जातोय. तिसरा विकेट अनिशच्या या ओव्हरमध्ये. सुंदर गोलंदाजी अनिश या ओव्हरमध्ये राहिली अनिशची. पाच चेंडू 21 धावा झाल्या 21. नवीनच आला. बॅट्समनचं नाव सांगायचं प्लीज. गौतम. ओके. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. धावा झाल्या 21. आणि इकडे पाहिला गेलं तर दुर्वेशचा डायरेक्ट हिट लागला नाही, नाहीतर गौतमला देखील मैदान सोडावं लागलं असतं. चांगली बॉलिंग इकडे अनिशकडनं पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे 2 ओव्हर समाप्त होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 22. अनिशच्या ओव्हरमध्ये एकूण जर पाहिलं गेलं तर 3 विकेट आले, 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 22. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती ऋषी आलाय. पहिला चेंडू वाईड. सिंगल रन पुन्हा एकदा. 24 धावा झाल्या द फलकावरती. पहिलं तर फटका चांगला आहे, चौकार येतोय.
धावा झाल्यात आता 28 ना 28 सिंगल रन इकडे मात्र मिळतोय. 29 धावा झाल्यात आता धावफलकावरती. वाईट बॉल. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे. षटकार येतोय गौतमच्या बॅटमधून. किती झाले? 36 धावा झाल्यात धावफलकावरती. इकडे पाहिलं तर यावेळेस विकेट येते. विकेट इकडे मात्र मिळतोय. अंकुर किती बॉल झाले? इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा कॅचची संधी आणि विकेट येत्या. 36 ना 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा झाल्या. 36. चला शेवटच्या ओव्हरला मात्र इकडे सुरुवात होते आहे. गोलंदाजी मार्कवरती ध्रुवीन आदित्य गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र बॅड लक म्हणावं लागेल. फटका चांगला होता. सिंगल रन इकडे मात्र मिळतोय. उलटा चेंडू इकडे मात्र यावेळेस फटका चांगला आहे आणि बॉल देखील बाउंड्री लाईन क्लिअर करेल. चौकार येतोय. धावा झाल्यात आता 41-41.
फटका चांगला आहे आणि इकडे मिस फिल्डिंग देखील केली जाते. मात्र चांगला बॉल होता. झाले 4 बॉल 4 चेंडू 43 धावा झाल्यात. 43. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सिंगल रन इकडे मात्र मिळतोय. 44. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती इकडे मात्र टॅप केलाय. रनआउटची संधी होती. अशा प्रकारे जिंकण्यासाठी एकूण 46 ना टार्गेट आहे 46चं. सुरुवात झाली मॅचला. 46 धावांचा पाठलाग इकडे मात्र ऑलस्टार संघाला करायचं आहे आणि सुरुवात झाली आहे. जयेश आणि दुर्वेशची जोडी मैदानाच्या आत आहे. गोलंदाजी मार्गवरती अमित आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल रन. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे आणि
षटकार इकडे मात्र मिळतोय. 2 चेंडू धावा झाल्यात 7. ओके. 2 चेंडू 7 धावा झाल्यात. दुर्वेशने अगदीच पहिल्या बॉलवरती इकडे मात्र षटकार ठोकलाय. पाहूया दुर्वेशचा पहिलं तर यावेळेस गोलंदाजी मार्गवरती अमित त्यांच्यावरती षटकारानंतर प्रेशर बिल्ड झालंय. वाईट बॉल कुठेतरी मात्र ऑफस्टर्न पटका चांगला आहे. रनआउटची संधी देखील होती. डायरेक्ट हिट लागला देखील आहे. पुढचा चेंडू पाहिलं तर नो बॉल. 3 चेंडू 10 धावा झाल्यात. स्ट्राईक वरती जयेश. इकडे पाहिलं तर यावेळेस जयेशचा देखील हा चांगला फटका आणि सर्वेशचा देखील हा चांगला झेल इकडे मात्र पकडला जातोय. विकेट येते जयेशची. चार बॉल 10 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज नवीन फलंदाज यश गावडे मैदानाच्या आत येतोय. 4 चेंडू 11 धावा झाल्यात. आता मात्र चांगला बॅट स्विंग होता परंतु बॉल आणि बॅट मध्ये संपर्क घडला नाहीये. डॉट बॉल. 5 चेंडू 11 धावा झाल्यात आता धावफलकावरती. शेवटचा बॉल कॉल दिला. डॉट बॉल होतोय पुन्हा एकदा. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11. चला पहिल्या षटकानंतर धावा झाल्यात 11 आणि मात्र फुल टॉस चेंडू होता आणि तिकडे पाहिलं तर कॅचची संधी. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये कॅचची संधी होती. कॅच हातात आली देखील होती परंतु ड्रॉप झाली आहे. दुर्वेशने एक षटकार या मॅचमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर मारलाय. बघूया दुर्वेशवरती आता जबाबदारी आहे की आपला स्कोरबोर्ड जो आहे तो मात्र पुढे न्यायचा आहे. इकडे पाहिलं तर बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला आणि कळला नाहीये दुर्वेशला. लगातार 4 चेंडू इकडे मात्र निर्धाव झालेले दिसत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. 2 चेंडू धावा झाल्यात 13. संपलं पाणी. 2 चेंडू 13 धावा झाल्यात. इकडे पहिलं तर पुन्हा एकदा चांगला रिस्कचा वापर केला. सिंगल रन. तीन चेंडू 14 धावा झाल्यात आता धावफलकावरती. फ्लिक केलाय. विकेट येते.
12 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 31 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स. बघूया आता शेवटच्या 12 बॉलमध्ये इकडे मात्र फलंदाज कमाल करून दाखवत आहेत का. सुरुवात चांगली झाली होती ऑलस्टार संघाची. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 रन आले होते आणि तिथपासून एका बाजूने जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल, दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल मग निर्धाव आले आणि त्यानंतर मात्र डाऊनफॉल सुरू झाला. बॅकफुटला गेला संघ. नवीन गोलंदाज ध्रुवील गोलंदाजी मार्कवरती आलेत. इकडे पहिल्या तर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने मात्र ध्रुवीलने केली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये चेंडू. पहिले तर समोरच्या दिशेने खेळलाय. सिंगल रन पुन्हा एकदा मिळतोय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. किती हवेत? 9 बॉल आणि 27 रनची गरज आहे. 27 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 9 बॉल्स. एका दुसरा षटकार जर या ओव्हरमध्ये आता आला तर मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला चांगली रंगताना दिसेल. या फलंदाजामध्ये ती शब्द आहे का 2 षटकार या ओव्हरमध्ये मारून मॅचला लांबपर्यंत घेऊन जायचे. आणि इकडे पहिलं तर आपण षटकाराचं म्हणत होतो आणि तितक्याच फलंदाजाने मात्र षटकार ठोकलाय. आता मॅच आली आहे 8 बॉल आणि 21 रन. चार बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. यावेळेस जरा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. गडी बाद. सात बॉल आणि 21 रनची गरज आहे आता. इकडे पहिले तर पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि चौकार जातोय. चला शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला चांगली फाईट बघायला मिळेल. 6 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आणि अनिश सारखा फलंदाज मैदानाच्या आत आलाय. डावखुरा फलंदाज आहे. बघूया त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तर बघूया 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी हवेत. सहा चेंडू 17 धावांची गरज. फलंदाजी मार्कवरती अनिश. इकडे मात्र पहिला चेंडू चांगला जज केला जातोय. वाईट बॉल. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 1-2 हिट लांब आहेत फक्त मॅच पासून. इकडे पहिले तर पुन्हा एकदा नो बॉल. 6 बॉल आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. ते सर्वांचं स्वागत आहे. श्रीगंध तरुण मित्र परिवार आयोजित भव्य अंडरआर्म टर्फ क्रिकेट सामने 2025 प्रेझेंटेड बाय दार्जिव 9.
फुलटॉस बॉल आणि तिकडे पाहिलं तर यावेळेस षटकार देखील येतोय. आता 5 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल जज केला जातोय. गोलंदाज प्रेशर मध्ये आहे. 5 बॉल आणि 8 रन. मॅच होती 6 बॉल 17. मॅच आली आहे 5 बॉल 8. अनिश मध्ये ती क्षमता आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली आहे त्याची बॅटिंग. यावेळेस जर पाहिलं तर बरोबर ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्यात आलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. बॅटिंग मध्ये जेव्हा षटकार जातोय, बॉलिंग मध्ये जेव्हा डॉट बॉल येतोय, रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 8 रन. 1 हिट लांब आहेत फक्त बॅच पासून. पुन्हा एकदा वाईट बॉल. आता जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 7 धावा हव्यात. पाहिलं तर यावेळेस रनआउटची संधी आणि विकेट जाते. मॅच आली आहे 3 बॉल आणि 7 रन वरती. तीन बॉल 7 रन. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे आणि नक्कीच 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. क्या बात आहे. 2 बॉल मध्ये 6 रनची गरज. इकडे पाहिलं तर नो बॉल. 2 बॉल 5 रन आता हवेत जिंकण्यासाठी. दोन बॉल 5 रन. इकडे पाहिलं तर फटका चांगला आहे आणि फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता मॅच बघायला मजा येईल. 1 बॉल आणि 4 रन आणि स्ट्राइक वरती. गोलंदाज प्रेशर मध्ये नक्कीच असेल. चला 1 बॉल आणि 4 रन. स्ट्राइक वरती अनिश. क्वार्टर फायनलचा सामना आहे. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल 1 बॉल आणि 4 रन जिंकण्यासाठी. इकडे पाहिलं तर यावेळेस वाईट बॉल. चला 1 बॉल 3 रन हवेत जिंकण्यासाठी. इकडे पाहिलं तर यावेळेस अनिशने कमाल करून दाखवला मित्रांनो. 1 बॉल 3 रन जिंकायला हवे होते आणि अनिशने मात्र हा षटकार मारलाय आणि आपल्या संघाला मॅच जिंकवली आहे. क्या बात आहे मित्रांनो. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन